नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता गौतमच्या प्रेमाखातर गौतमचा असावरीवर खूप मनापासून प्रेम असल्यामुळे आता तेजस्विनीला गौतम आणि असावरीच्या लग्नाला होकार द्यावा लागतो। आपल्या मुलाच्या जीवाखातर ती ह्या लग्नासाठी तयार होते, पण इकडे मात्र परब फॅमिली आणि परबांचा स्टेटस वेगळं असल्यामुळे आणि त्याचबरोबर तेजस्विनीला माणुसकी नसल्यामुळे आता परब फॅमिली काही ह्या लग्नाला होकार देत नाही। तर मित्रांनो, आता तेजस्विनीला आपल्या मुलासाठी इकडे पमाच्या समोर हात जोडावे लागतात। बरोबर इकडे आणि ठरवतात की आता काही झालं तरी असावरी आणि गौतमला एकत्र आणायचं। तर इकडे आपल्याला तर माहीतच आहे की असावरीचं लग्न ठरलं आहे। त्यासाठी आता जय असावरीचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करतो। आता ज्या गौतम सोबत असावरीचं लग्न ठरलं आहे त्या गौतमला शर्वरी आणि जय जाऊन भेटतात आणि त्याला सांगतात आणि असावरीचं एकमेकांवर किती प्रेम आहे। गौतम असावरीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यामुळे तू तिच्या रस्त्यातून बाजूला हो। तर आता इकडे हा गौतम जो असावरी सोबत लग्न करणार आहे तो गौतम काय ह्या सगळ्यात बाजूला व्हायला तयार नसतो। आता त्यासाठी आता शर्वरी आणि जय एकत्र आलेले आहेत। आता त्याला मात देत हे चॅलेंज करतात की काही झालं तरी गौतम आणि असावरीचंच लग्न होणार। तर मित्रांनो, आता जय शर्वरी म्हणून असावरी गौतमला एकत्र कसे आणतील आणि त्याचबरोबर आपल्या घरच्यांना कसे मनवतील। इकडे जयने तर तेजस्विनीला मनवलं आहे। तेजस्विनी या सगळ्या तयार झाली आहे, पण इकडे मात्र सुभाष काही ह्या लग्नाला तयार झाले नाही। त्यासाठी आता स्वतः तेजस्विनी परबांच्या घरी येत कशा प्रकारे माफी मागते आणि गौतमसाठी असावरीचा हात मागते हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। त्यामुळे चॅनल अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आता असावरीला आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा कॉल आलेला असतो। तो म्हणत असतो की आपलं लग्न आता 2 दिवसांवर आलेलं आहे आणि तू अशी नर्वस का दिसत आहेस? तुला आनंद नाहीये का? आपलं लग्न होतंय। तुला असेल तर तू मला सांग, तू मला सगळं काही शेअर करू शकते। आता आपलं लग्न होणार आहे। तर आता गौतमचे हे शब्द ऐकताच आता असावरी पुन्हा एकदा घाबरलेली असते। ती म्हणत असते की अहो, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, माझे आई वडील जो निर्णय घेतील तो साठी योग्य असेल आणि त्या निर्णयाचा मी आदरच करेल। तर आता तो गौतम म्हणू लागतो की ही सगळी तुझी बाजू झाली, पण ह्या सगळ्यात मला वाटत नाही तू आपल्या लग्नाला घेऊन खुश आहेस। तर आता गौतमला वाटत असते की कुठेतरी असावरीच्या हे सगळं मनाविरुद्ध होत आहे, कारण ती त्याला नाराज दिसत असते। त्याला कळलेलं असतं की गौतम असावरीच्या प्रेमात आहे आणि असावरीसाठीच त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यावेळी मात्र या समायराला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि ह्या सगळ्यात आता चक्क जय ह्या घेऊन त्यांना एकत्र आणण्याचा प्लॅन बनवतोय। हे ज्यावेळी आता समायराला कळलेलं आहे त्यावेळी तिच्या पायाखालची जमीनच हदरली आहे, कारण एखादी गोष्ट ठरवली तर तो केल्याशिवाय राहतच नाही। कारण घरात जय असा एक व्यक्ती आहे जो तेजस्विनीचं ही मत बदलू शकतो। त्यामुळे आता समायराला थोडीशी भीती वाटू लागते। ती म्हणत असते की नाही, हे होणं शक्यच नाही। आता काही झालं तरी मला ह्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये। तर इकडे आता समायरा आपल्या मावशीला म्हणजे पमाला फोन लावते आणि तिला सांगू लागते की मावशी, तुला माहिती आहे का, माझी एक क्लासमेट आहे, तिचं लग्न ठरलं होतं तरी सुद्धा तिचं एका मुलासोबत अफेअर होतं। लग्नाला 2-4 दिवस असताना ती पळून गेली, त्या घरची नाचक्की झाली। तर आता हे ऐकताच पमाला थोडीशी भीती वाटू लागते। ती म्हणत असते की अगं, त्या मुलीच्या घरच्यांना काय वाटलं असेल। आणि त्याचबरोबर आता पमाच्या डोक्यात विचार येतो की असावरीचं सुद्धा लग्न 2-3 दिवसावर आहे आणि असावरीचं कुणावर प्रेम असेल तर। पण आता पमा म्हणत असते की पण आपली असावरी तशी नाहीये। तर आता समायरा म्हणत असते की मावशी, मला माहिती आहे आपली असावरी ताई तशी नाहीये, पण मी आपल्या घराच्या आसपास एका मुलाला फिरकताना पाहिलं होतं। तर आता इकडे गौतमने असावरीला कॉल केलेला असतो। तो म्हणत असतो की असावरी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू प्लीज ये ना, मला भेट ना। तर आता असावरी म्हणत असते की गौतम, हे कसं शक्य आहे? हे सगळं घरी कळलं तर खूप अवघड होईल आणि मी घरातून बाहेर निघताना काय सांगू? गौतम, मला माफ कर, पण मला तुला भेटायला जमणार नाही। आणि गौतम, मी तुला हॉस्पिटलमध्ये क्लिअर केलं आहे, तू मला विसरून जा। माझं लग्न ठरलं आहे आणि माझं लग्न 2-3 दिवसावर आहे। तुला का कळत नाहीये? आपल्या दोघांचं कधीही लग्न होऊ शकत नाही। तर आता गौतम म्हणत असतो की पण माझ्या घरच्यांनी तुझी मागणी घालायला आणि ह्या लग्नाला होकार दिला तर। पण ती आता म्हणत असते की हा प्रश्न तुझ्या घरचा झाला, पण माझे घरचे जोपर्यंत मम्मी पप्पा ह्या लग्नासाठी रेडी होत नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। तर आता गौतम म्हणत असतो की ठीक आहे, तुला माझ्याशी भेटायचं नाहीये, तुला मला बोलायचं नाहीये, तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, तर ठीक आहे,
जर का तू माझी होणार नसेल तर मी तुला दुसऱ्या कोणाचा बघू शकत नाही, त्यामुळे मी बघतो माझं स्वतःचे ते. तर आता असावरी खूपच घाबरते. ती म्हणत असते की गौतम अहो तुम्ही मला करू नका. तर आता गौतम म्हणत असतो की तुला काय फरक पडतोय, तुझं तर लग्न ठरलं आहे, तुझं तर लग्न होणार आहे. तर असावरी खूपच घाबरलेली असते, कारण असावरीचं गौतमवर मनापासून प्रेम आहे. आता असावरीला कळत नसतं की काय करावं, कारण कारण गौतमने पुन्हा जर का काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर इकडे आता जय असावरी सोबत बोलण्यासाठी आलेला आहे. शर्वरी आणि जय असावरीला म्हणत असतात की आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर असावरी म्हणत असते की कशाबद्दल. तर आता शर्वरी म्हणत असते की हे बघ ताई, आम्हाला सगळं काही माहीत आहे, त्यामुळे आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर आता शर्वरी विचारू लागते की ताई, तू ही गोष्ट आम्हाला का नाही सांगितली की तुझं आणि गौतमचं एकमेकांवर प्रेम आहे. तर आता असावरी म्हणत असते की शरू मी ही गोष्ट कशी, तुला तर माहिती आहे ना त्यांच्या आणि आपल्यामध्ये किती मोठी तफावत आहे. ते श्रीमंत आहेत आणि आपण गरीब आहोत, आणि मम्मी पप्पांना हे कधीही आवडणार नाही. आणि तुला माहिती आहे ना त्या दिवशी खानोलकरांनी आपल्या मम्मी पप्पांचा कसा अपमान केला. त्यांच्या अपमानामुळे मम्मी पप्पा किती दुखावले गेले होते, आणि जर का मी ह्या सगळ्यात काही बोलले असते तर त्यांच्या मनाला खूप काही लागलं असतं. तर आता शर्वरी म्हणत असते की पण ताई तुला कळतंय का, उद्या तुझं त्या गौतम सोबत लग्न झालं आणि तू लग्नानंतर सुखी नसेल तर ह्याचा जास्त त्रास आई बाबांना होईल. तू एकदा आई बाबांशी बोलून तर बघ, आई बाबा नक्की या लग्नाला तयार होतील. तुझ्या आनंदातच आई बाबांचा आनंद आहे. तर असावरी म्हणत असते की पण शरू माझी हिंमत नाहीये ग, मी आई बाबांच्या समोर हा विषय नाही मांडू शकत. तर आता जय म्हणत असतो की तू तुझं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा तू हिंमत केलेली कधीही चांगली, आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत. आता असावरी म्हणत असते की त्यांनी सगळ्यांसमोर हॉस्पिटलमध्ये माझ्या मम्मी पप्पांचा अपमान केला, माझ्या आई वडिलांना वाटेल ते बोलले, मग असं असताना मग माझे मम्मी पप्पा कसे काही तयार होतील. जय म्हणत असतो मग ते सगळं तू माझ्यावर सोडून दे, मी ते आता त्यांना कसं मानवायचं हे मी बघतो. त्यामुळे तू स्वतःच्या मनाची तयारी कर. जोपर्यंत तू स्वतः आवाज उठवत नाही ना तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. तुझं जर का गौतमवर खरंच प्रेम असेल तर तुला आमची साथ द्यावी लागेल. तर आता असावरी म्हणत असते की नको नको, माझ्या आई वडिलांनी खूप काही स्वप्न बघितले आहेत, त्या स्वप्नांचा सगळा चुराचुरा होईल. तर आता म्हणत असतो की तू जर का आता लग्न केलंस तर तू आयुष्यभर पस्तावशील. त्या माणसासोबत आयुष्य काढण्यापेक्षा आता तू पुढाकार घे आणि गौतम सोबत लग्न कर. शर्वरी म्हणत असते की शायनर तुला काय माहिती प्रेमाबद्दल, तू जर एखाद्या मुलीकडे ढुंकूनही पाहत नाही, कसं काही प्रेमाच्या गोष्टी करतोयस. तर आता जय म्हणत असतो की माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे मी तसा वागतो, ते आता बदलली आहेत. तर इकडे आता जय घरी आलेला आहे आणि तो विचार करत असतो की, तर इकडे तेजू विचारायला लागते की काय झालं, मला समजले ती मुलगी कोण आहे. तर आता जय सांगायला लागतो की मला समजलं आहे ती मुलगी कोण आहे, आणि ती मुलगी तुला कळल्यावरती कदाचित तू या लग्नाला होकार देशील किंवा नकार देशील या सगळ्याची मला खात्री वाटत नाही. तर आता तेजू म्हणत असते की नाही, आपल्याला त्या मुलीला होकार द्यावाच लागेल. जर आपण नकार दिला आणि गौतमने काही जीवाचं बरं वाईट केलं तर ही चूक आपल्याला खूप महागात पडेल, आणि ही गोष्ट मी कधीच सहन करू शकत नाही. माझ्या छोट्या भावाबद्दल मी असं कधीही काही घडू देणार नाही. तर आता तेजू विचारू लागते की ती मुलगी आहे तरी कोण. त्यावेळी आता लागतो की ती मुलगी आहे आसावरी परब. तर आता खरं तर तेजू आतमधून खूपच चिडलेली असते, पण ती जय समोर असं दाखवत असते की ती चिडलेली नाहीये. ती म्हणत असते की ठीक आहे, आपण तिला बोलून घेऊयात, तिच्याशी बोलूयात. तर आता जय म्हणत असतो की काय मॉम, तू ह्या सगळ्याला तयार झालीस. तर आता तेजू म्हणत असते की म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होणार आहे, माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मग मी का नाही तयार होणार. तर आता जयला काहीच कळायला मार्ग नसतो, तो आसावरीला घेऊन इकडे घरी आलेला आहे. तर इकडे आता पमा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सकाळपासून आसावरी घरामध्ये नसते. ती आता शरूला विचारत असते की काय ग बाई, कुठे गेली. अगं पाहुणे मंडळी येतील, आपल्याला हळदीचा कार्यक्रम थोडक्यात उरकून घ्यायचा आहे, आणि ही बाई पण ना कुठे जाऊन बसलीये. तर आता शर्वरी म्हणत असते की आई तू काळजी करू नकोस, असं आशुताई मंदिरात गेली आहे, येईल लवकरच. तर इकडे आता आसावरी खानोलकरांच्या घरी आलेली आहे. तेजू तर ह्या लग्नाला तयार झाली आहे, पण तिने आसावरीच्या समोर एक अट ठेवली आहे. तिने सांगितलं आहे की परबांसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही. त्यावेळी आता मम्मी पप्पांच्या प्रेमाखातर आता आसावरी म्हणत असते की मला माफ करा, माझ्या मम्मी पप्पांच्या शब्दाबाहेर मी जाऊ नाही शकत, असं म्हणून ती आता तिथून काढता पाय घेते. तर आता गौतम म्हणत असतो की आसावरी थांब. तर आता आसावरी म्हणत असते की थांब गौतम, आता काही झालं तरी जोपर्यंत माझ्या मम्मी पप्पाला मान
मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत मी या लग्नाला तयार होणार नाही. तर आता गौतम तेजूला म्हणत असतो की मॉम तू काय केलंस? तुला माहिती आहे ना माझं आशावरीवर किती प्रेम आहे, तरी सुद्धा तू ही अट घातलीस. असं म्हणून आता गौतम तिथून निघून जातो. तर आता जयही म्हणत असतो की मॉम तू काय केलंस? आता नाईलाजाने तेजूला आता परबांची माफी मागावी लागणार आणि मागणी घालावी लागणार. हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.